मिठाई, फराळाच्या तिखट गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादाच्या तब्बल 521 प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करण्यात आला। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट कळसापासून गाभाऱ्यापर्यंत सुमारे 1,25,000 दिव्यांनी संपूर्ण मंदिर सजवण्यात आले। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट आणि कळसापासून गाभाऱ्यापर्यंत सुमारे 1,25,000 दिव्यांनी संपूर्ण मंदिर सजवण्यात आले। पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठवण्यासोबतच मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला। यावेळी ट्रस्टचे विश्वस्त कार्यकर्ते उपस्थित होते। मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभाऱ्यात लावलेल्या पंत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता। याशिवाय तोरण आणि फुले रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे भाविकांना करण्यात आले होते। त्यानुसार तब्बल 521हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले। ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले। या सर्व पदार्थांचा प्रसाद मंदिरातील भक्तांना देण्यात येणार असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितलंय। आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आपल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये अन्नकोट दीपोत्सवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो। गेली अनेक वर्षांची परंपरा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची राहिली। त्रिपुरा सुराचा रूपवत हा महादेवांनी केला। या प्रित्यर्थ त्यावेळेला ह्या कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला सगळ्या सृष्टीमध्ये या ब्रह्मांडामध्ये साजरा केला जातो। त्याचंच प्रतीक म्हणून आज गणपती बाप्पांचा आपण बघताय की एक दीपोत्सव चांगला साजरा केला जातो। मंदिराच्या कळसापासून ते पायरीपर्यंत जवळजवळ 1 लाख दिवे आपण या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मंदिरावर लावलेले आहेत। सगळे शुद्ध तेलाचे दिवे ते कासेमध्ये आपण लावतो। सुरक्षेची सगळी काळजी घेऊन आपण दिवे लावतो आणि भाविकांनी दिलेला सगळ्या फराळापासून हा अन्नकोट गणपती बाप्पाच्या परंपरेप्रमाणे दरवर्षीप्रमाणे अर्पण केला गेलेला।